चीनला आज दुपारपर्यंत अल्टिमेटम. चीननं अमेरिकेवर लावलेलं अतिरिक्त 34% आयात शुल्क हटवावं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला इशारा. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत चीनच्या संबंधात सुधारणा होण्याची शक्यता. भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय. संबंध सुधारण्यावरही भर. भारतातील चीनचे राजदूत शू फेईहोंग यांची ग्लोबल टाइम्सला मुलाखत. भारतीय शेअर मार्केट आज सावरला. सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला तर निफ्टी 22,550च्या वर. निफ्टीत 50 दिवसांचा उच्चांक जवळपास 1.5% वाढ. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. सध्याच्या दरांनुसार पेट्रोल डिझेलचे दर 50 रुपये लिटरपर्यंत स्थिर झाले पाहिजे. संजय राऊतांची मागणी. सरकारच्या चुकीच्या धोरणांचं ओझं सामान्यांना हाकावं लागतंय. महागाई वाढल्यानं सामान्य जनतेच्या खिशाला मोठा भुर्दंड. जयंत पाटलांची सरकारवर टीका. वाढत्या महागाईवरून रोहित पवारांची सरकारवर टीका. पेट्रोलचे भाव 105 रुपयाच्या पुढे गेल्यावर देखील गप्प का? रोहित पवारांचा सरकारसह भाजपला सवाल. मनसेची मान्यता निवडणूक आयोगानं रद्द करण्याची मागणी. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्लांची याचिका. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख. बोरिवलीतील भगवती रुग्णालयाबाहेर मनसेचं आंदोलन. रुग्णालयाचं खासगीकरण होऊ नये या मागणीसाठी आंदोलन. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात आंदोलन. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस. मृत महिलेच्या उपचार प्रक्रियेत किती डॉक्टर सहभागी होते? रुग्णालयाच्या संचालकांना नोटीस पाठवून माहिती मागितली आहे. पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस देणार. मंगेशकर रुग्णालयाकडे 27 कोटींचा मिळकत कर थकीत असल्याची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं ऑडिट करा आणि प्रशासक नेमा. रुग्णालयातील युनिट भाड्यानं दिली जात आहे तर अंगावरील कपडे आणि सोनं पाहून रुग्णालयात प्रवेश दिला जातो. धंगेकरांचा आरोप. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवरील आजची सुनावणी संपली. 16 एप्रिलला कामराच्या याचिकेवर पुढील सुनावणी होणार. खार पोलिसातील FIR रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका. महायुतीमधील राज्यमंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर. सर्व राज्यमंत्री एकत्र घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. वित्त विभागाच्या सर्व विभागांना निधी खर्चाबाबत सूचना. पहिल्या 9 महिन्यात 60% निधी खर्च करण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंनी नगरविकास खात्याची लूट केली आहे. शिंदेंमुळे अधिकाऱ्यांनी ही लूट केली. लुटीची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊतांची मागणी. शेतीचे वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेला 2 वर्षांची मुदतवाढ. 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय. शासन आदेश जारी. हर्षवर्धन पाटलांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. हर्षवर्धन पाटलांकडून चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाणांची ही भेट. काही दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये पाटलांकडून फडणवीसांचं स्वागत. 2029 मध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील. चंद्रकांत खैरेंचा दावा. येत्या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या फुले चित्रपटातल्या काही दृश्यांवर आनंद दवेंचा आक्षेप. चित्रपट एकतर्फी नको, सर्वसमावेशक व्हावा. आनंद दवे यांची भूमिका. आजपासून अहमदाबादमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेस नेते अधिवेशनाला उपस्थित राहणार. राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक. आज दुपारी 1 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन. अंजली दमानिया आज मंत्री बावनकुळे, योगेश कदम, आकाश फुंडकर यांची भेट घेणार. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी भेट. राज घनवट आणि पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप. माजी क्रिकेटपटू केदार जाधव आज भाजपात प्रवेश करणार. आज दुपारी 3 वाजता भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडणार. आमदार अबू आझमी यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. मानखुर्दच्या झोपडपट्टी भागातील अनधिकृत शाळा तोडकाम प्रकरणी भेट. शाळेतील मुलांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. सतीश सालियान यांच्या वकिलांविरोधात कोर्टानं सुमोटो याचिका घेतली. वकील निलेश ओझांविरोधात हायकोर्टानं सुमोटो याचिका घेतली. याचिकेवर आज तात्काळ सुनावणी होणार. कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली. नागपुरातील महाल परिसरात हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार फहीम खानच्या नियमित जामिनावर आज सुनावणी तर आरोपी हमीद इंजिनियरच्या नियमित जामिनावर उद्या सुनावणी होणार. पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणात गुन्हे शाखेकडून आरोपी दत्तात्रय गाडेच्या पोलीस कोठडीसाठी पुन्हा अपील. गुन्हे शाखेच्या अर्जावर आज सुनावणी. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात नवं वळण. अक्षय शिंदेचे पालक 1.5 महिन्यापासून बेपत्ता. पालकांचा वकिलांशी देखील संपर्क नाही. बीड जिल्हा कारागृहातील हाणामारी प्रकरण. गित्ते गँगनंतर आता सुदीप सोनवणे गँगलाही दुसऱ्या ठिकाणी हलवणार. कारागृह प्रशासनाचा न्यायालयात प्रस्ताव. सुरक्षेच्या मुद्द्यावरून कारागृह प्रशासन अलर्टवर. स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणाची सुनावणी आता समन्स ट्रायल म्हणून होणार. विशेष न्यायालयाचे आदेश. अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींवर गुन्हा.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार. एप्रिलचा हप्ता 30 एप्रिलला मिळणार. केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडून TV9 नेटवर्कच्या उपक्रमाचं कौतुक. TV9 नेटवर्कचा इंडियन टायगर्स आणि टायगर्सेस उपक्रम 28 खेळाडूंना ऑस्ट्रेलिया जर्मनीत फुटबॉलचं प्रशिक्षण. TV9 नेटवर्कचे MD वरुण दास यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम. करमाळ्यातील आदिनाथ कारखान्याची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता. कारखाना ऊर्जित अवस्थेत आणल्याशिवाय राहणार नाही. मला आमदारकीचा त्याग करावा लागला तरी चालेल. करमाळ्याचे आमदार नारायण पाटलांचं वक्तव्य. शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी माघारी पाठवलं. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी शिवारात प्रकार. शक्तीपीठ महामार्ग उरेणार नाही, शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका. आपला महापौर व्हावा असं प्रत्येक पक्षाला वाटतं. येत्या काळात अनेक लोक भाजपसोबत असणार. महाराष्ट्र आता थांबणार नाही, आता भाजप देखील थांबणार नाही. आमदार संजय केळकरांचं सूचक विधान. अभिनेत्री मलायका अरोरा विरोधात पुन्हा वॉरंट जारी. 2012 मध्ये सैफ अली खाननं केलेल्या कथित मारहाण प्रकरणात वॉरंट. साक्षीदार म्हणून हजर न राहिल्यानं मुंबई हायकोर्टाकडून वॉरंट. शुभम शेळकेंच्या हद्दपार नोटीसवर 21 एप्रिलला सुनावणी होणार. शुभम शेळके हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते. शुभम शेळकेंवर शहर आणि परिसरात 8 गुन्हे दाखल. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील मानेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. राज्याची तिजोरी लुबाडली, चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा. सुनील मानेंची मागणी. व्हीव्हीपॅट स्लिप मोजणीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. 100% मॅन्युअल मोजणी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. याचिकाकर्त्यांकडून ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट स्लिप मोजणीचीही मागणी होती. परीक्षेला 5 मिनिटं उशीर झाल्यानं विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. बीडच्या नागनाथ सेंटरमधील प्रकार. पालक विद्यार्थी आक्रमक. सीईटी परीक्षेपासून अनेक विद्यार्थी वंचित. वर्ध्यात हिंदी विश्वविद्यालयात राष्ट्रीय युवा संसद. खासदार अमर काळे यांची उपस्थिती. राष्ट्रीय युवा संसदेत 55 विद्यार्थ्यांचा सहभाग. ठाण्यातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद. मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करणार. 12 तासांसाठी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार. मुंबईत पाणी टँकर असोसिएशनची 10 एप्रिलपासून संपांची घोषणा. एनओसीच्या वादावरून पाणी टँकर असोसिएशनचा संप. संपामुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. जालन्याच्या ग्रामीण भागातील विहिरींच्या पाणी पातळीत घट. पाण्याअभावी फळबागा सुकल्या. उत्पादक चिंतेत. जालन्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा झळा. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील 4 गावांना टँकरनं पाणीपुरवठा. रामपूरनगर, येलदरी या गावातील विहिरी पूर्णपणे कोरड्या. पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याचीही 4ही गावातील ग्रामस्थांची मागणी. नाशिकच्या गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात. गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पानवेली वाहून आल्या आहेत. कुंभमेळ्यात ज्या ठिकाणी शाही स्नान केलं जातं त्या परिसरातच गोदावरी नदीची दयनीय अवस्था. राज्यात तापमानाचा पारा 40शी पार. उष्ण वारे. उकाड्यानं मुंबईकर हैराण. अकोल्यात सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर कोकणात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला. बुधवारपर्यंत कायम असंच वातावरण राहण्याचा अंदाज. कडकडीतून घामाच्या धारा आणि प्रचंड उकाड्यानं मुंबईकर हैराण. नाशकात उद्यापर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट. सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 40शी पार. हवामान विभागाकडून नाशिकला उष्णतेचा अलर्ट. शहापूर तालुक्यामध्ये तापमानाचा पारा 46 अंशावर. ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान शहापूर तालुक्यात. आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. भंडारा जिल्ह्यासह सर्वत्र उन्हाचा तडाखा. तापमानाचा पारा 42 अंशावर. दुपारच्या वेळी शुकशुकाट. गोंदियात महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. आमदार विनोद अग्रवालांच्या नेतृत्वात मोर्चा. येत्या 2 दिवसात 12 तास सुरळीत वीज मिळाली नाही तर जनआंदोलन करण्याचा इशारा.